नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. तर सोनबातमुळे लैंगिक स्वास्थ्यासाठी काय आणि कसा फायदा होतो ह्याबद्दल माहिती द्या. म्हणजे समजा सोनाबादचा फायदा म्हणजे पुरुष आणि स्त्री दोघांसाठी विचारताय, बरोबर आहे तुम्ही? हो सर. हो. चला खूप छान प्रश्न सांगूया तुम्हाला. प्रियंकाजी, बऱ्याचदा काय असतं माहिती का, ह्या स्टीम बात काय आहे, हा सोनाबाद काय आहे, हा माहिती नसतो. आणि त्याचे फायदे मग तुमच्या पर्सनल लाईफसाठी कसे असतात हे माहीत नाही. ते आपण थोडक्यात सांगूया. आपण मित्रांनो, पहिल्यांदा सर्वात महत्त्वाचं सांगतो की हा स्टीम बाथ सोनाबाथ जे काही आहे हे दोघांसाठी असतो. हे सर्वात महत्त्वाचं आहे. सोनाबाथ म्हणजे काय? थोडक्यात सोनाबाथ म्हणजे एका वुडन चेंबरमध्ये त्या ठिकाणी ड्राय प्रकारची हीट 70% आणि थोडंसं मॉइश्चर असतं, ज्यामुळं की या ड्राय हीटमुळं शरीरामध्ये बदल होतात. काय बदल होतात? या हीटमुळं त्या ठिकाणी ब्लड फ्लो हा वाढलेला असतो. ब्लड फ्लो वाढल्यामुळे त्या ठिकाणी सर्व ऑर्गनना ऑक्सिजन पुरवठा हा चांगला होतो. त्याचबरोबर त्या ठिकाणी एन्डॉर्फिन जे आहेत, टेस्टोस्टेरोन आहे, इस्ट्रोजन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे, हे वाढलेलं असतं. दुसरा भाग काय? सोनामुळे त्या ठिकाणी स्ट्रेस देखील कमी होतो, डोक्यावरचा ताणतणाव कमी होतो. एका दृष्टीनं त्या ठिकाणी दोघांनाही त्या ठिकाणी जेव्हा सोबत जर जोडपं असेल ना त्या स्टीममध्ये किंवा सोनामध्ये, स्पेशली सोनामध्ये एक प्रकारचं एक्सायटेशन होणं, भावना तयार होणं, लिबिडो तयार होणं आणि अर्थातच हार्टचं स्वास्थ्य नीट झालं, ब्रेनचं स्वास्थ्य झालं, आपोआपच हार्मोनल स्वास्थ्य चांगलं होतं आणि दोघांच्या लैंगिक आयुष्यासाठी सोनाबाथ हा अतिशय महत्त्वाचा असतो. पण महत्त्वाचा आहे, अति तिथं माती असते. आठवड्यातनं फक्त 3दा तो घ्यायचा असतो, जास्तीत जास्त 10 ते 12 मिनटं. आणि त्या वेळेला जी काळजी तुम्हाला घ्यायच्यात, बाथ घेणं आहे, नंतरचा बाथ आहे, हे सर्व घेणं आवश्यक असतं. मला वाटतं याचा फायदा सर्वांना लक्षात आला असेल.